नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत ते पाळीव प्राण्याच्या स्थानिक प्रजातींची निर्मिती करण्याबाबत. ती काळाची गरज कशी काय आहे. आज आपण आपल्या आजूबाजूला पाहू शकतो की शेतकरी आत्महत्या करतोय. आत्महत्येच्या मागचं कारण म्हणजे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होणे, शेतमालाची तयार करण्याची किंमत वाढणे आणि शेतमालाला योग्य भाव न मिळणे. मी सांगितलेल्या उपाययोजना केल्यास कदाचित शेतकऱ्याच्या आत्महत्या टळू शकतील असं मला वाटतं आणि त्यामुळे मी तुमच्या समोर आलो आहे. आपण पृथ्वीचं उदर जर पाहिलं तर पृथ्वीचं उदर म्हणजे विषुववृत्त. या नकाशात पाहू शकतो आपण की सूर्याची किरणं ही अगदी सरळ विषुववृत्तावर पडतात आणि त्यामुळे तिथे सापडणारे लोक हे काळ्या त्वचेचे आहेत. अगदी विषुववृत्तावर सापडणारे लोक हे काळ्या त्वचेचे आहेत, परंतु इकडं आणि इकडं म्हणजे कर्कवृत्त आणि मकर वृत्तावर सापडणारे लोक हे तेवढ्या गडद रंगाचे नाहीत. त्याचप्रमाणे निसर्ग हा जागोजागी प्राण्यांच्या आणि इतर गोष्टींच्या जाती प्रजाती विकसित करतो. त्या प्रजाती जर आपण टिकवल्या, त्यांचं जागोजागत प्रजनन केलं आणि त्यांचं मास सिलेक्शन म्हणजे 7 पिढ्यांपर्यंत तीच प्रजाती एकमेकात प्रजननित होऊ दिली आणि त्यानंतर जर ती प्रजाती बाहेर काढली तर आपली स्वतःची एक व्हरायटी, स्वतःची एक प्रजाती असू शकते. जशी प्रजाती आपल्या आसपास लालकंधारी गायीची आहे, देवणी गायीची आहे, उस्मानाबादी शेळीची आहे आणि इतर प्राण्यांची आहे, तशा जर जागोजाग अधिक दूध उत्पादन देणाऱ्या प्रजाती आपण निर्माण करू शकलो तर निसर्गात निश्चितच आपल्याला कमी भाव मिळणाऱ्या गोष्टींनाही अधिक भाव मिळू शकेल. कदाचित जो बैल 1 लाख रुपयाला जोडी मिळतो तो 2 लाख रुपयापर्यंत मिळेल किंवा विकला जाईल अशी अपेक्षा करतो आणि त्यानुसार आपण आपली कार्य चालू ठेवाल ही अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवितो की निसर्गातच राहून निसर्गाच्या त्या प्राण्यांना जागोजाग पाळल्या गेलं तर आपला चिरस्थायी विकास अगदी सहज शक्य आहे आणि निसर्गात आपण शेतकरी म्हणून नाही तर वैज्ञानिक म्हणून काम करू लागू अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.